मनीषा, आज तर एकदम टेस्टी बेसन बनवलं तू. आज जमलं बा. सुलोचना, तू कुठे निघाली आता? अरे हा सुलोचना ताई, तुमच्यासाठी तर मी आता ताट वाढून राहिली होती जेवण करायसाठी. कुठे चालले तुम्ही? मनीषा, तुला काय माहिती आहे, तू घरातल्या घरात राहतो आणि कामं करतो. मला बाहेरचे बी कामं करावं लागतात. येतो मी, काही सामान संपलं ते घेऊन येतो. पण सुलोचना, तू तर थैली नाही घेतली. आई, आजकाल सगळे किराण्यावाले थैल्या देतात. चला येतो मी. घ्या पोटभर जेवण करून. उद्याचा मग कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आहे. हा सुलोचना. पण गे मनीषा, तुला होती काय आठवण? माया सुनेली बाई सगळ्याच गोष्टी लक्षात राहतात, मला तरी नाही राहत. आई, कृष्ण जन्माष्टमी विसरते काय कोणी? मला तर 8 दिवसापासून लक्षात आहे. आई, घ्या तुम्ही, काही लागलं तर मी आवडतो घरातलं. कपडे गिपडे धुद्या करतो. हा करतो. हॅलो पप्पू, निघतो मी घरून. वहिनी, निघाल्याच नाही का तुम्ही अजून? निघा ना मग लवकर. हो हो निघतो मी. ठीक आहे, ठेवा. म्हाताऱ्या पुढे वाढायला विचारपूस करते. पर्स घेतली, थैली नाही घेतली. चला आता मूड फ्रेश करा. अरे बापरे, तिने फोन लावला कोणाला तरी. मोबाईल बी हातात. नाही, सामान आणायला नाही चालली, कुठं फिरायला चालली. पर्स गिट्स घेऊन. मनीषा, पक्क लक्ष ठेवावं लागतं तिच्यावर. नाही, आता शंकर दादा वावरात जायला. आता येऊ द्या तेले वावरातून. तेले काही ना काही विचारपूस करतो मी. मनीषा, इकडे काय करून राहिली तू? काही नाही आई, दरवाजाला आली आलती. सुलोचना ताई बाहेर गेल्या की नाही, मला कुत्र येईन घरांदी, म्हणून दार लावायला आलती. आई, तुमचं झाले का जेवण? आवरलं का तिकडचं? नाही आवरलं म्हणजे फक्त दवडी मच्छर माशा पडतील म्हणूनच. बाकीचं भांडे गिंडे घासतोच मी. हा मनीषा, आवरलं मी. जाय तू कर आता. आई, एक विचारू काय? सुलोचना ताई आता तर संध्याकाळ होते, कुठं गेले? ते बाई घरातलं सगळं अटपते मनीषा. आता काही कमी पडलं असेल, गेलीशी नाण्याले. आता तिचं तिले माहीत, मला काही माहीत नाही एवढं. चल मनीषा, आराम करतो मी आता. जेवण झालं मस्त. 100% माहीत आहे, संध्याकाळ होऊन राहिली. कुठेतरी गेली ही पप्पूली घेऊन. पाय तुम्ही आता. वहिनीने इथंच तर बोलावलं होतं, अजून वहिनीचा पत्ता नाही. अर्धा तास झाला. थांबू बाहेर उभी राहा. आलीच मी. आता पप्पू काय मॉल समोर? पप्पू, अरे राजा दादा आला का ड्युटीवरून? तू कोण होतं उभा राहिला? सांगू नको, ओळखलं. मनीषा येऊन राहिली वाटते. हा दादा, हा येईल. एवढंच काम आहे, मॉलमध्ये शॉपिंग करणं आणि भाजीपाला घेणं. थांब, अजून 1 घंटा तुला थांबाच लागते. वाट पाहू भिन होशील, घरी चालला जाशील तरी ते येत नाहीत. लक्षात ठेवतो पप्पू. अरे बापरे, वहिनी आता तरी नाही आली पाहिजे. विनाकारण शक पैदा होऊन जाईन. नाही. राजाले म्हणा, जाय तू लवकर. पप्पू, गाडी घेतली की भाड्यानं आणली? भाड्यानं नाही, विकत घेतली दादा. अरे बापरे, हद झाली वहिनीची. किती वेळचा उभा आम्ही इथं. अंदाज आहे मला, सासऱ्यानं तर नाही दिली. नाही तर काही याची काय अवकात आहे एवढी मोठी गाडी घ्यायची. सविताला उडत विचारायला लागेल, पण सविता तर बोलत नाही. राजा आता आली राणी. वाट पाहू भिन झालो. राजा, मी किती शोधलं तुले, इकडे तिकडे. तुला मला तिथं 5 मिनिटं थांब. आलीच मी, निघूनही आला. राणी, कसं असते बायकाचं, एकदा शॉपिंगने गेले लवकर निघत नाहीत. माणूस थांबू भिन होते. एक्सपिरियन्स आहे ना मला. राजा, उद्याचं गोकुळाष्टमी आहे ना, मस्त कृष्णाचा जन्म. कपडे घेतले, नवीन सामान घेतले मी कृष्णासाठी. राजा सांग ना राजा, आपण कधी करशील लग्न? तुला सांगितलं ना राणी, योग्य वेळ आल्यावरच सगळं बरोबर होते म्हणून. चल आता घरी. लग्नाचं म्हटलं की राजा असा करते, मला का खोटे आश्वासन देते काय माहित. आपण लग्न करू. किती दिवसापासून मी राजाच्या भरोश्यावर बसेल. जमलं, आता आला येतो. पप्पू वाट पाहत असेल किती वेळची टॉकीत जवळ. चल आता. सुलोचना जी आहे, शकुनाबाईची सून, इले म्हणतो चल आपण दोघे मिळून भाडा देऊ आणि घरी चाललो जाऊ लवकर. मॅडम,
चला कुठं जायचंय दादा? मला ना सत्यम टाकीत जवळ नेऊन सोडा. सुलोचना, ओ सुलोचना. अरे बापरे, कोण आला? चलो मॅडम, बैठू जल्दी. सुलोचना, याटो गेला काय तू घरी जायसाठी? मी येतो ना, मी तुला अर्धे पैसे देऊन देईन. थांबा थांबा, याटोवाले भाऊ थांबा. बोला मॅडम जल्दी. नाही नाही सविता काकू, मी तिकडे नाही चालली, मी चालली मैत्रिणीच्या घरी. आता संध्याकाळची पाळी मैत्रिणीच्या घरी? चल ना घरी. मैडम चलो जल्दी, सत्यम टॉकीज के पास छोड़ देता, वहाँ भाड़ा है मेरा. आता मैं सत्यम टॉकीज, आता मैं हे काय पिक्चर पाहायला गेली काय सत्यम टॉकीज मध्ये? म्हणून तर तिला म्हटलं मी घरी चल, हपचक बनली ती. अहो माय बाई, दिसते मोठे साधे भोळी, लय गुणाची आहे व शकुनाबाईची सून. चल पैदलच जातो मी टांगा घासत, त्याच्यापेक्षा तर मैसून फुरली, सगळा घरचा धंदा आटपून घेते. कलियुग हे, कुठे काय होईन आणि काय ऐकू येईन काहीच नाही सांगता येत. मी तर म्हणतो शकुनाबाईला बी माहित आहे की नाही माहित आहे, जाऊ दे बाप्पा. वहिनी थकलो मी आता. वहिनीला काही अडचण आली असेल घरची, आईनं कोणतं काम सांगितलं असेल म्हणून तर आली नाही. चला मग मी निघतो घराकडे. अरे बापरे, आई बी झोपले. अजून माझ्या ठाणीचा पत्ता नाही, कुठे गेली कुठे नाही. शंकर दादाही नाही आली अजून. माझ्या सासूला तर आता काहीच घेणं देणं राहिलं नाही. बस 2 टाइम जेवण करा आणि गोष्टी करा. पप्पूचाही पत्ता नाही अजून. तिने ना नवऱ्याचा धाक ना सासूचा धाक. मनाची आहे ना, म्हणून हिंटे रात्री बेरात्री. शंकर दादा आली होती फक्त घरी. सुलोचना, अरे मी म्हटलं सुलोचनाच आहे का इकडे? काही नाही मनीषा. अरे नाही दादा, हे घे मनीषा, उद्याची गोकुळाष्टमी आहे ना, काकडी कणूस लाया फुटाणे सगळं आणलं मी. हो दादा. दादा पण सुलोचना ताई तर म्हणत मी आणतो म्हणून सगळं. तुम्हाला सांगितलं नाही वाटते? नाही मी सकाळी सांगितलं सुलोचना आले, तू काही काळजी करू नको, तू काही जाऊ नको, मीच आणतो म्हणून. कोण घरी नाही का सुलोचना? नाही ताई तर किती वेळ जायला, काही सामान आणतो म्हणून. बरं ठीक आहे, मग ठेवतो मी किचनमध्ये. नाही दादा, लहान तोंडी मोठा घास घेतो, चुकलं तर माफ कर जा. पण तुम्हाला सांगतो, बाईच्या जातीनं असे रात्री बेरात्री जाणं चांगलं नाही. माहिती आहे ना तुम्हाला कशा केसेस होऊन राहिल्या. नाही काळजी वाटते की नाही म्हणून. मनीषा एकदम बरोबर आहे तू. हे आई पप्पू सुलोचना हे सारखेच आस, तू आस मामताची. हाव दादा, बाईच्या जातीनं आपल्याच ह्याच्यात राहिलं पाहिजे. आपण होऊन कोणाले रस्ताने दाखवला पाहिजे, आहे ना दादा? बरोबर आहे ना? नाही आमच्या आईवडिलांना तर आम्हाला हे शिक्षण दिलं की पोरीच्या जातीनं आपल्याच ह्याच्यात राहिलं पाहिजे, हत पार नाही करू. नाही आज जाऊ द्या एक परी, पण डबल ना ताईली म्हणा एकटं जात नको जात जाऊ. दादा तुम्ही सोबत जात जा, नाही तर मी आहे ना रिकामी. मला म्हटलं असतं ताई ना, मी पण सोबत गेली असती. याच्या पुढे सांगतो सुलोचना आले, तुलाही सांगतो मनीषा, दोघी सोबत जायचं, दोघी सोबत घरी यायचं. तू एकटी जायची नाही, तिला एकटीला पाठवायचं नाही. ठीक आहे दादा, जशी तुमची इच्छा. घेणं म्हणा करशील म्हणजे ढोकळे खारट चाटा देऊन जाते. सासू काही लक्ष देत नाही. फोन केला कोणाला तरी, कुठे येतो काय येतो काही ऐकून आलं मला. पण आता डबल लक्षात ठेव म्हणा, तेच नवरा तुला दाबते. आता लोक इथं बुरं करतो, तू देव तुझेच बुरं करते. पप्पू येऊ दे ना घरी, विचारतो ना मी कुठे गेलते काय गेलते. उद्या पहा म्हणा, नवऱ्याला विचारतो अलग, जेठानीला विचारतो अलग, काय फरक वाटते दोघांच्या अंदी. बरोबर पाहतो मी आता. चला आता आजची गोकुळाष्टमी. चिंट्याजी बाबा, ओ चिंट्याजी बाबा, उठा बरं तुम्ही. आज कावळ आहे मस्त, श्रावण सोमवार आहे, कशी झोप लागते माणसाला काय माहित. चिंट्याजी बाबा और डोळे लागेल ना चिंट्याजी बाबा, आपटसान ना खाली. काय होय माय एवढी झोप, जसं काही 4 बैलाचा नांगर ओढते माणूस वावरात जाऊन. शांती बोल लवकर, झोप येऊन राहिली. थांबा मी पाणी आणतो तुमच्या डोळ्याला फेकायला बकेट भर. शांती ती गंमत केली मी. कावळ आहे, श्रावण सोमवार, चला येतो मी. अरे आता कसे उठले पाण्याच्या धाकानं? शांती आज तर तुझ्या कृष्णावमी, आज तर मी काही बी खोडी गेली, मला माफ आहे शांती. जय कन्हैया लाल की,
जय कन्हैया लाल की. उठा, नाचणं गाणं बंद करा. फ्रेश व्हा पहिले. चहा करतो मी. गोकुळ अष्टमी आहे, श्रावण सोमवार आहे. शांती, उसळ साबुदाणा टाकजो. उसळ करजो माझ्यासाठी. उपास धरतो मी आजचा. करतो सगळं. जा पहिले दात गीत घासा, तोंड धुवा. चला, आज तर मज्जाच मज्जा आहे मग. शांती, लवकर आण चहा पाणी मले. आणि थैली आण. देतो तुला आणून काय काय लागते तर. नाही तर तू चल सोबत. बाबालेच विचारतो मी, माझ्या सासऱ्यानं गाडी दिली का पप्पूले म्हणून. मग सविताला विचारतो, बाबा पेले का चहा घे. चहा कसा भेटीन बसल्याशिवाय? तुला भेटला काय? बाबा तुम्हालाच नाही भेटला तर मला कुठून भेटेन. का हो बाबा, एक विचारायचं होतं तुम्हाला. विचार ना बापा, एक सांगून चार विचार. बसेला जाऊ मी. माझ्या सासऱ्यानं पप्प्याले गाडी गिडी दिली का हो फटफटी. काय सासरी ना दिली काय? हा गोष्ट करत जाय पण पप्पू. मला गाडी पाहिजे, गाडी पाहिजे. पाय, पप्पूला गाडी दिली, मला सांगितलंही नाही पप्पूनं. बाबाला मी विचारून राहिलो, बाबा मला विचारतात. का रे पप्पू, नवीन दिली की जुनी रे? मला काय माहित हो, मी तुम्हाला विचारून राहिलो. मला आज दिसला तो गाडीवर तर. साव जो येते तो माझ्या संग असंच बोलत राहते. तर काऊन लावल्यासारखं. शांती, एवढा उशीर केला ते? किती वेळचं वाट पाहून राहिलो. चहा चहा करता करता तोंडात पाणी सुटून राहिलं. चिंतेचे बाबा, दात घासले, तोंड धुतलं, आंघोळ केली. उपास आहे ना. बिन आंघोळीचा चहा पेता काय? तुम्हाला चलते म्हणा सगळं. दे लवकर, मला सगळं चलते. शांतीला सांगतो, खुशीचीच गोष्ट आहे. शांती, तुला माहित आहे काय काही? चिंतेचे बाबा, कायचं? लवकर सांगा मला. लय धंदा आहे मला. काही नाही बा, राजा म्हणे पप्पूला गाडी दिली म्हणे सासऱ्यानं. आताच सांगितलं मला राजानं. काय माहित बा दिली शिंत, माहित नाही मला. चांगली गोष्ट आहे. तेली वाटते आता जवायचा सहारा आहे. हा राजा ढंगाचा वागत नाही ना. राजाला दिलं असतं काही ना काही ना काही. शकुनाबाईच्या घर जातो जातो करू आणि गेलोच नाही. आज तर नक्की जातो. कशी आहे व सखूबाई? द्यावणी आतापासून. जवायला एवढं आलं. गाडी सोपी गोष्ट आहे का गाडीची? चटक लावली जवायला की जवळ तसंच पाहिजे. काय करा या सखूबाईचं तर. मनीषाने काही सांगितलं नाही. एवढी मोठी गाडी काही सोपी गोष्ट आहे का? विचारते बरं सविताले. सविता, इकडे येतो बरं. आली आली आई. सविताला सांगून देतो, एवढं काही पुढे पुढे करायला नको म्हणेन ते आईले. आई, काय झालं आई? मी दार झाडून राहिली ना. आज आई कृष्णाचा जन्म आहे यार. आज तर मज्जा. आणि तुम्हाला सांगता आई, आताच मी बाहेर जातो थोड्या वेळानं. दुकान उघडले की मस्त ओवीले राधा बनवतो, वजे असले कृष्ण बनवतो मस्त आई. हा सविता, बनव ना. कोण नाही म्हणते तुले? बनव. काय म्हणत होते आई सांगा ना. ते सासरे म्हणत बाई मले पप्पूले गाडी दिली काय सासऱ्यानं. राजानं सांगितलं म्हणत. तुला नाही सांगितलं का राजानं काही? आई फटफटी. हो ना, तीच गाडी. तुला सांगितलं का ते आईनं? नाही आई, मला नाही सांगितलं. पण मग विषय केला होता. आईने म्हटलं तर मी देऊ नको आई आताच काही. काही माहित नाही मला. बरं आता जे माहिती आहे मला ते सांगितलं तुले. आजचा दिवस जाऊ दे. आजचा सोमवार, गोकुळ अष्टमी. 2 दिवस गेली का मग लावतो ते आईले फोन घेऊन. नाही तर उभे चक्कर मारून येतो. हा हा ठीक आहे आई. माया बहीण भावाले म्हणतो मस्त आज गोकुळ अष्टमीचा दिवस, श्रावण सोमवार. यावर्षी सर्व सण सोमवार दिवशीच आले. किती भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही शांताबाईले अशीच साथ देत राहा. शांताबाई तुमचे मनापासून धन्यवाद मानते. चला मग एकदा गोकुळ अष्टमीचे, श्रावण सोमवाराच्या सगळ्यांना शुभेच्छा. कावड यात्रा मज्जा करा कावड यात्रेत. आई आली आली सविता आली. चला आता सविताचं एक काम कमी केलं मी. आता जातो बाहेर. शांताबाई थांब थांब. ओ माय बाई, कुठे चालली शांताबाई? तुझी बापा झाली बी तयारी? रांगोळी हे ते करून सगळं. सविता समजत नाही की तुला? सगळे दिवस सारखे असतात काय? आज श्रावण सोमवार, गोकुळ अष्टमी, कृष्णाचा जन्म करा लागते आज. येत नाही का दरवर्षी सारखं? शांताबाई मी तुला तेच विचारायला आली. आपण सगळ्या मैत्रिणी एका ठिकाणी करू ना.
त्या घरी करतो की माझ्या घरी करतो सांग. त्या मतानं बाई, आता दरवर्षी त्या घरी करतो, नाही तर माझ्या घरी या सगळ्या जणी. तेच म्हणतो शांताबाई. माझ्या सुनीला सांगतो ना मग मी. सविता, आणलं का सामान सगळं? शांताबाई, काही राहिलं काही आणलं. आता पैसा पण करा लागते. आता तू आणायला चालली काय? सविता हननी नको ना मामांग. आमचं आज प्रसन्न वातावरण आहे सगळ्या घरात आनंदी. तुला लागलं तर मी आणून देतो काही. जाय तू घरी, त्या घरीच आणून देतो मी. काकडी, कणूस, फराळ. जाय 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 जाय. अशी हननी बाई असली ना घरात लक्ष्मी नाही येत, दलिंदरी येते. बायकडे कधीच समजीन काय माहित. आई कुठे गेली? आई पिंकी आली काय बाहेरून? आई लवकर ये ना. पिंकी, काय झालं बेटा? आई, मी तर मस्त उद्या कृष्ण म्हणतो. कृष्ण नाही, राधा. हा बाई, तेच ते. मस्त सोने कृष्ण बनते, मी राधा बनते. आई मला मस्त आणून देतो साडी. आई मस्त गजरे सगळं आणून देशील ना? हा पिंकी, सगळं आणून देईन तुले मस्त राधा बनवून देईन मी. बस माझी सगळ्यात चांगली आई. मी सांगायला चालले सोन्या म्हणे ती आई तुला बनवून देत नाही. आई, एक वेळा सांग, मला राधा बनवून देशील ना? पिंकी, हाव 3 वेळा सांगितलं. जा, त्या सगळ्या मित्राला सांग मी राधा बनतो म्हणून. लेकरू खुश, आई खुश. जाऊ दे ना, एक मजुरी देईन पण पोरगी खुश होऊन जाईन ना. चल, शांताबाईला बी सांगतो मी, त्या नाताला बी बनव म्हणीन. भाड्यानं कुठे कपडे भेटतात, तिकडे चल म्हणीन शांताबाई. चल, आतापासूनच लाईन लावून देतो मी. गुड्डी बेटा, आली नाही का सविता घरी अजून? नाही ना बाबा, आल्याच नाही ताई अजून. मला समजत बाहेरचा साफसूफ मिस करतो. शेवटी मी घरं पुसले, वाट पाहिली आईची. मला आईच्या नादी लागायला पुरत नाही म्हणून पुसून घेऊन राहिली. सविताबाई, सुनबाई, आहे का ती सासू घरी? नाही काकू, आई घरी नाही आहेत. काय म्हणत होत्या? अरे सविता म्हणेन काल आपण सगळ्या मोहल्ल्यातून म्हणे एका जागी कार्यक्रम करू, गोकुळ अष्टमीचा रात्री. हा कौशल्याबाई, शांताराम भाऊन सांगितलं मला एका जागी करू म्हणे. मस्त आपण मडकं तयार करू, दहंडी फोडू. हा सविता सांगतेस, पण मीच तुम्हाला सांगू राहिलो, संध्याकाळी सगळ्याचा कार्यक्रम करू एका जागी. ठीक आहे महादेव, तेवढंच विचारायला आलती मी. बाबा, खरंच काय? मग तर खूपच मजा येईल. हाव पोरी, दरवर्षी मजाच येते. पाय ना त्या सासूची कशी मजा करते ती सासू. त्या सासूला हेच तर फायदा सणवार मजा करायसाठी. करा सून सासरे घराने सासूचे आले आले वाटते. आई, खरं सांगू, बाबा तुमची नेहमी घराने करतील, पण आज बाबा तुमची तारीफच करून राहिली होती. सविता मज्जा करते म्हणे दहंडीच्या कार्यक्रमात. आई, बाईची दहंडी असते काय? गुड्डी, पाय ना संध्याकाळी मस्त शांताबाईच्या हातीच करू आपण कार्यक्रम कृष्ण जन्माष्टमीचा. आणि उद्या दहंडी, मज्जाच मज्जा. मग आई, हा आई मला खूप आवडते. आई, रोशनीश बाबा, चला बरं बाहेर जाऊ आपण. चला, पाळणा हे ते आणलंच नाही मी. पाहिलं सुनबाई, चल कामं करून ठेव. गुड्डी, आलीच मी. आई, ते काही सांगा लागते तुम्हाला. चला आता कृष्ण जन्माष्टमी आहे, मस्त मज्जा. काय भाई माय, अजून नाही आले पप्पू घरी. 10 वाजून गेले, 10:30 वाजून राहिले, अजून पत्ता नाही. थांब आता, मग जेठानी आली का पोती घरी? माय बाई, खिडकीतून पाहिलं नाही, जेठ मग एकटाच झोपेल आहे. जेठानी बी नाही आली. माय बाई, नाही, आता मला लय रागून राहिला. पप्पू गायब, जेठानी बी गायब, माई सासू घेऊन राहिली झोपीचे खराटे. चल आता आईले उठवतोच मी. आता माझ्या जीवने लागून राहिला. किती वेळ झाला, गोकुळाष्टमीचा कार्यक्रम करायला लागते, याचा पत्ता नाही. पण गे इकडे माझी झोप उडली आणि माझी सासू मस्त खराटे घेऊन राहिली. नाही मनीषा, शांत. आई, झोपल्या का आई? आई व मनीषा, आवाज दिला काय की सुलोचनानं आवाज दिला? आई, तुमची सून तर घरीच नाही एक, मीच आवाज दिला मनीषानं. आई, पप्पू घरी नाही आले ना अजून, सुलोचना ताई बी घरी नाही आली अजून. मग येतील ना दोघे जण. मनीषा, तू झोपून राह, काही काळजी नको करू. लहान लेकरं थोडी आहेत की ते भुलून जातील, येतात घरी. तिला सवयच आहे मनीषा दहायची. तू काही टेन्शन नको घेऊ, झोपून राह मनीषा. अहो माय बाई, सवयच आहे म्हणते. बरं
आता दोघाईले घरी येऊ दे. घरातच नाही येऊ दे दोघाईले. कुठे गेलते पहिले विचारपूस करतो. येऊ दे फक्त आता घरी, मग सांगतो मी.